मित्रांनो या ठिकाणी बघू शकता जे फळबाग पीक विमा भरताना या ठिकाणी नंबर 2 ची फार्मर डिटेल टाकत असताना आपल्याला या ठिकाणी आधार सर्व्हिस इज नॉट वर्किंग अशा पद्धतीचा एक एरर या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे। तर मित्रांनो याचं जे समाधान आहे ते कशा पद्धतीने करायचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीचा एरर आल्याच्या नंतर तुम्हाला याचा सर्वप्रथम एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर या ठिकाणी बग रिपोर्ट जे आहे या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। तर बग रिपोर्ट कशा पद्धतीने करायचा आहे या ठिकाणी तुम्ही CSC लॉगिन करून आपल्या ॲप्लिकेशनवर यायचे। आल्याच्या नंतर या ठिकाणी खाली या ठिकाणी खेकड्यासारखे एक चिन्ह दिसते, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता बग रिपोर्ट एक आहे। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झालेलं दिसेल। इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 4 पद्धतीचे ऑप्शन या ठिकाणी दाखवले जातील। एक होम ॲप्लिकेशन, तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनवर क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे त्या आधार सर्व्हिस इज नॉट वर्किंग अशा पद्धतीचा जो आहे याचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचा आहे। काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन आणि या ठिकाणी टाकायचं तुम्हाला जे काही इश्यू व्हायला आहे, समजा की आधार सर्व्हिस इज नॉट वर्किंग हा इश्यू आहे तो या ठिकाणी टाकून द्यायचा आहे। टाकल्यानंतर या ठिकाणी जे अटॅच इमेज आहे जे की आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे, ठीक आहे, या ठिकाणी स्क्रीनशॉट काढलेला आहे याला ओपन करून या ठिकाणी अटॅच तुम्हाला करायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता अटॅच झालेला आहे। अटॅच झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी सबमिट होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर जे आहे इश्यू लिस्ट या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जे आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचे युजर इश्यू जे आहे या ठिकाणी दाखवेल। दाखवल्याच्या नंतर या ठिकाणी रिसॉल्व या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या एररचा बग रिपोर्ट या ठिकाणी करू शकता मित्रांनो।